हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग म्हणणार की नाही काही असं. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण बायलिंग्युअल राहणार आहे. बरेचसे विद्यार्थी म्हणे हिंदी समजत नाही सर आम्हाला, तर इंग्लिश आणि मराठी असं कॉम्बिनेशन चालेल ना? आता काही मुलं नवीन आलेत, तुम्हालाही सांगतो. आणि आत्ता आरतीने मला विचारलं सर UPSCसाठी काय करता येईल, कुठून सुरुवात करावं, कुठले पुस्तकं वापरावं. तर त्याच्यासाठी एक थोडक्यात 1-2 मिनटं मी इथं तुम्हाला सांगतो थोडंसं, आणि मग आपण काय करूया, आपल्या विषयाला सुरुवात करू. आपल्या विषयाचं टायटल आहे, व्हॉट इज द टायटल ऑफ आवर सिलेबस. तुम्हाला लिहायचं इंग्लिशमधनं आहे, तुम्हाला लिहायचं इंग्लिशमधनं आहे. मी तुम्हाला सांगतो इंग्लिश खूप सोपी आहे, मी तुम्हाला खूप सोपं करून सांगतोय. माझे वाक्य नीट पहा, इंग्लिश ग्रामरचा अभ्यास करा, टेन्सचा अभ्यास करा. हां, बरेचसे मुलं म्हणतात सर आम्ही अकॅडमी जॉईन केलेली. अरे अकॅडमी जरी जॉईन केली तू, तर तुला जे काही संस्कार घडणार आहेत ते महाविद्यालयातच घडतात, ते शाळा कॉलेज महाविद्यालयातच घडतात. डायरेक्ट अकॅडमीत जाऊन काय नाही होणार आहे, आणि झालं तर चांगलंच आहे. तर दोन्ही भाषेत मी बोलेल, पण तुम्हाला लिहायचं इंग्लिशमधून आहे. आणि पुणे विद्यापीठाच्या नियमानुसार मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे आहे, म्हणजे मी जे शिकवायला पाहिजे, दॅट इज इन इंग्लिश लँग्वेज, दॅट शुड बी इन इंग्लिश लँग्वेज. बट as per the NEP 2020, that is the recent national education policy, a teacher can adopt or can teach in mother tongue as per the student needs. So as per your need, I will go, or I will have a conversation with you bilingual, that is in English and in Marathi. Okay, not in Hindi. Sometimes Hindi chalega na? Okay. So English plus Marathi. So as Aarti asked me, sir, which books are useful for UPSC preparation, UPSC civil services examinations. So I must tell you that first of all, go with NCERT books. What is NCERT? I will tell you. हे सगळ्यांसाठी आहे NCERT. What is the full form of NCERT? Let me tell you. National Council of Educational Research and Training. National Council of Educational Research and Training. हे भारत सरकारचे पुस्तक आहेत. याला बोर्ड कुठलं आहे? अंडर विच बोर्ड NCERT मेक्स हिज टेक्स्ट बुक्स. हे पुस्तकं बनवणारी संस्था आहे, लक्षात ठेवा. कुठल्या बोर्डची पुस्तकं? CBSE, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. आता सर कुठे मिळतील ही पुस्तकं? सर वेअर वी विल गेट दीज बुक्स? ऑन एनी स्टोर्स, और यू कॅन ऑर्डर देम ऑनलाईन, ऑन फ्लिपकार्ट, ऑन ॲमेझॉन. पुस्तकांसाठी त्याचा वापर करा. आज बघतोय की विद्यार्थी बाकीच्या गोष्टी करा, ठीक आहे, पण पुस्तकं तुमच्या घरात येतात. म्हणजे असं काही म्हणण्याची गरज नाही की सर पुस्तक नाही वगैरे, घरात येतात पुस्तकं आपल्या. So you can order them through online, or you will get them at any general stores, bookstores, good bookstores like in Ahmednagar, okay, or Pune, or it's the best way to order them. Another best way, these all are available online in PDF format, where NCERT website है. आप डालोगे सिर्फ गूगल पर NCERT books, so you will get the website, the NCERT itself. NCERT की website है. One more thing I would like to tell you, that you also make available these books on your mobile phones. There are different apps which are on Play Store, Android में. आप जो फ़ोन इस्तेमाल करते हो Android फ़ोन, in which you have the Play Store, और in Play Store you will get the apps. तो उसमें आपको क्या डालना है NCERT books app आ जाएगा. डाउनलोड देम. आप इसका इस्तेमाल ऑफलाइन भी कर सकते हो और ऑनलाइन भी कर सकते हो. ऑनलाइन किया तो एडवर्टाइजमेंट आएंगी, ऑफलाइन आपने डाउनलोड करके रखा तो एडवर्टाइजमेंट का कोई सवाल ही नहीं बनता है. दीज आर अवेलेबल इन इंग्लिश, दीज आर अवेलेबल इन हिंदी टू, नॉट इन मराठी. अभी तक मराठी में नहीं है, बट अभी से मराठी में आने लगेंगी. बट इन हिंदी और इन इंग्लिश यू कैन अवेल दीज बुक्स. सो इज दिस क्लियर नाउ? सो स्टार्ट विद दिस. बाकी का जो है मैं आपको बताता रहूँगा. पहले ये कंप्लीट कीजिए, फिर मैं आपको बताऊंगा. पहले ये बताइए कि सर ये किया, ये किया, इसके एडिशन क्या करना है, देन आई विल टेल यू. So today we'll begin with our subject, that is fundamentals of physical geography.
Basics of physical geography. So today we'll start with lithosphere. So far what we have seen? So far we have seen the introductory part. अभी तक हमने सब आतापर्यंत काय पाहिलं? इंट्रोडक्शन पाहिलं सगळं. What is geography? What is physical geography? What is human geography? What is the nature and scope of physical geography? Then आपण काय पाहिलं? Importance of physical geography in the last class. काय महत्व आहे? कशासाठी शिकायचंय? Today we will begin with the lithosphere and interior. Lithosphere. This is the second chapter, that is lithosphere. What is the meaning of lithosphere in Marathi? This is also known as शिलावरण. शिलावरण. ठीक है? हाँ. शिलावरण. If I am not wrong, we have started this topic in the last class, and we have seen there are different sources through which we get this information about the Earth's interior. इसमें भी पहला टॉपिक क्या है? हमने शुरू किया था interior of the earth. What is the topic? Interior of the earth. Interior of the earth. Interior of the earth. So I told you that in the last class, I told you that so our earth is very deep. Okay, nobody can go inside the earth. अभी तक आतापर्यंत जे काही मनुष्य गेलेला आहे पृथ्वीच्या आतमध्ये, कारण की पृथ्वीचा गाभा केंद्रबिंदू किती किलोमीटर आहे असं मानलं जातं. दॅट इज हाऊ मेनी? 6371 किलोमीटर्स. इतका खोल आहे. इतका खोल कोणी जाऊ शकतं का? नॉट पॉसिबल प्रॅक्टिकली. इट इज इम्पॉसिबल. नोबडी कॅन गो अप टू सच अ डेप्थ. सो आतापर्यंत किती डेप्थ सर? आतापर्यंत किती डेप्थ पर्यंत मनुष्य गेलाय? तर काही ठिकाणी आफ्रिकेमध्ये, इन आफ्रिका कॉन्टिनेंट और इन आफ्रिका काही खाणी आहेत. खाणींना काय म्हणतात? माइन्स. काय म्हणतात? माइन्स. हा, ते किती किलोमीटर पर्यंत जाऊ शकलाय? अप टू 4 किलोमीटर. काही ठिकाणी डीप ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट चालतं, म्हणजे खोल समुद्रामध्ये खनन चालतं. ते कितीपर्यंत झालंय? आर्टिक ओशनमध्ये कोला नावाची एक डीप ओशन ड्रिलिंग प्रोजेक्ट आहे, 12 किलोमीटर ओनली. So say where is 12 kilometer and where is 6371 kilometers? आता ही माहिती आली कुठून पण? These all are the inferences. हे सगळे काय आहेत? हे फक्त मानलं जातंय, हायपोथेसिस आहेत. मग कुठून आली? There are two sources through which we get this information. काही दोन स्रोत आहेत. कुठले कुठले दोन स्रोत सांगितले होते? त्याची चर्चा मागील क्लासला झालेली आहे. कुठले दोन सोर्स आहेत? सोर्सेस. इंटेरियर ऑफ द अर्थ, इथे मी काय म्हणेल? सोर्सेस ऑफ डाटा किंवा डाटा सोर्सेस. मी काय म्हणू शकतो? डाटा सोर्सेस. विच आर द टू सोर्सेस? डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट सोर्सेस. इनडायरेक्ट सोर्सेस. डायरेक्ट में क्या आता है कि जिसको हम देख सकते हैं. हाँ, लेबोरेटरी में जाके उस पर हम क्या कर सकते हैं? एक्सपेरिमेंट्स कर सकते हैं, उसकी छानबीन कर सकते हैं. इन्वेस्टिगेशन, लेबोरेटरी एनालिसिस. इसमें क्या है? अभी जो देयर आर नंबर ऑफ टेक्निक्स, रेडियो डेटिंग टेक्निक्स के, ये कितना पुराना है, इसकी ग्रेविटी कितनी है, इसमें कौन से कंटेंट है, सो एंड सो. तो डायरेक्ट सोर्सेस में क्या क्या है? सरफेस रॉक्स. क्या आता है? सरफेस रॉक्स. सरफेस रॉक्स म्हणजे काय? भूपृष्ठावरचे खडक. देन सरफेस रॉक्स और माइनिंग रॉक्स. माइनिंग रॉक्स, खाणीतून मिळालेले दगड. आणखी काय? व्होल्कॅनिझम. व्होल्कॅनिक इरप्शन्स किंवा व्होल्कॅनिक इरप्शन्स. आता व्होल्कॅनिक इरप्शन्स मधनं काय? की जे मटेरियल होतं दॅट इज अवेलेबल फॉर द लॅबोरेटरी अनालिसिस. जे काही ज्वालामुखीचे उद्रेक होतात त्यातून जे काही मटेरियल येतं, खूप गरम असतं ते, त्याच्यासाठी वेगळे सूट्स असतात. ते जिओलॉजिस्ट असतात की जे खडकांचा अभ्यास करतात. ते त्याचा काय करतात? अभ्यास करतात आणि त्याच्यावरून अंदाज लावतात की टेम्परेचर किती खोलवर, खडक किती खोलवरून आला असेल, सो अँड सो फोर्थ. असे त्याच्यामध्ये काही तर्कवितर्क लावले जातात. तर हे झाले डायरेक्ट सोर्स. आता इनडायरेक्ट सोर्सेस काय आहेत? क्लासला सांगितलं होतं. सांगा बरं. वन व्हेरी इम्पॉर्टंट इनडायरेक्ट सोर्स टू गेट द डाटा. समजतंय ना? तुम्हाला समजतंय ना?
आता एक खूप महत्त्वाचा स्रोत आहे की ज्याच्यातून आपल्याला हा डाटा मिळाला, तो आहे भूकंप लहरी. लक्षात ठेवा, काय भूकंप लहरी, त्याला म्हणतात सेस्मिक वेव्स. सगळ्यात इम्पॉर्टंट मी पहिलं देतो, काय आहे सेस्मिक वेव्स. सेस्मिक वेव्स, भूकंप लहरी. आता तुम्ही थोडे सायन्स, यू आर फ्रॉम सायन्स बॅकग्राऊंड, यू मस्ट नो द वेव्स. लहरी काय आहेत, व्हॉट इज वेव लेंथ, व्हॉट इज वेव हाईट, व्हॉट इज वेव ॲम्प्लिट्यूड अँड सो अँड सो फोर्थ. तर वेवचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहिती पाहिजे. सेस्मिक म्हणजेच काय, एक सेस्मोलॉजी. पहिलं काय सेस्मोलॉजी, सेस्मोलॉजी, सेस्मोलॉजी. सेस्मोलॉजी म्हणजेच काय, भूकंपशास्त्र. सेस्मोलॉजिस्ट म्हणजे भूकंपशास्त्रज्ञ. सेस्मोग्राफ म्हणजे भूकंप रेकॉर्ड करणारं यंत्र. यंत्र यंत्र की जे भूकंप रेकॉर्ड करतं. आता भूकंप काय कसा कसा होतो, ठीक आहे, त्याच्यापासून कुठल्या कुठल्या लहरी, दॅट इज नॉट आवर सिलेबस पार्ट, बट लेट मी टेल यू. फॉर एग्जाम्पल, अभी जो भूकंप हुआ, कहाँ हुआ, वेर द अर्थक्वेक अकर्ड जस्ट रिसेंटली. कुठे झाला भूकंप, आता रिसेंटली भूकंप कुठे झाला, इन द न्यूज, दॅट वॉज इन द न्यूज फॉर सम पिरियड. कुठल्या महासागरात झाला, पॅसिफिक ओशन, वेर रशियन पार्ट, ईस्टर्न पार्ट ऑफ रशिया, कामचटका नाम का एक पेनिनसुला है, वहाँ हुआ. ठीक है, तो इसका स्टडी किया जाता है. सी उसका जो साइंस है दैट इज नोन एज सेस्मोलॉजी. और किस पे रिकॉर्ड, यंत्र जो होता है जिसपे वो रिकॉर्ड किया जाता है वो है सेस्मोग्राफ. अभी आप क्या सकते हो, यू ऑल हैव एंड्रॉइड फोन्स. गो टू योर अँड्रॉइड फोन्स. जेव्हा तुम्ही स्टडी करणार घरी गेल्यानंतर, त्याच्यात टाकायचं सेस्मोग्राफ आणि सर्च बटन क्लिक आणि जायचं इमेजमध्ये. तिथं तुम्हाला सेस्मोग्राफचं चित्र दिसेल. हे तुमचं होमवर्क आहे. और यू कॅन ऑल्सो क्लिक ऑन व्हिडिओज. So they will show you, the Google will show you, the internet will show you the videos of seismographs. ते तुम्हाला सेस्मोग्राफचे व्हिडिओ दाखवल. मग काय काय अडचण इथं विसरायला, काही अडचण आहे का, काहीच नाही. तर सगळ्यात महत्त्वाचा जो सोर्स आहे ह्या भूकंप लहरींच्या अभ्यासावरून, हे सगळ्यात महत्त्वाचं. याच्याविषयी मी सांगू इच्छितो, व्हेरी इम्पॉर्टंट. आता भूकंप कसे येतात, कुठे येतात, त्याचे वेगवेगळे कारण आहेत. टेक्टॉनिक अर्थक्वेक असतात, काही मॅनमेड अर्थक्वेक असतात. मोठ्या मोठ्या प्रकारचे जे धरणं बांधतंय चायना किंवा बांधून ठेवलेत माणसांनी, आपणच, ते धरणांमुळे सुद्धा अर्थक्वेक्स येतात. पण सगळ्यात महत्त्वाचे अर्थक्वेक्स असतात टेक्टॉनिक अर्थक्वेक्स. टेक्टॉनिक म्हणजे आपली पृथ्वी आहे, प्लेट टेक्टॉनिक सिद्धांत तुम्हाला पुढे असेल की पृथ्वी, आवर अर्थ इज मेड अप ऑफ डिफरंट काइंड ऑफ प्लेट्स, नॉट द पॉलिटिकल कॉन्टिनेंट्स, बट देर आर डिफरंट प्लेट्स. 7 प्लेट्स आर देअर अँड दीज प्लेट्स आर कंटिन्युअसली इन मोशन. या ज्या प्लेट्स आहेत या कंटिन्यू काय, त्यांच्या हालचाली चालू आहे. सम प्लेट्स आर मूव्हिंग टुवर्ड्स इच अदर अँड टक्कर होते. काय होते, टक्कर. आणि टक्कर झाली का काय होतंय, टक्कर झाली का मधला भाग एकतर वर उचलला जातो. जर समजा कॉन्टिनेंटची जर टक्कर झाली, देन व्हॉट विल हॅपन, देन हे बघा, लेट मी शो यू एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरीथिंग. सपोज प्रेशर, दोन्ही साईडना प्रेशर आहे का, दोन्ही साईडला वी हॅव 2 प्लेट्स आणि टक्कर झाली. टक्कर झाल्यावर काय होईल, मिडल पोर्शन काय झाला, फोल्ड झाला की नाही, फोल्ड. सो कॉम्प्रेशनल फोर्स आर वर्किंग फ्रॉम आयदर साइड्स. दोन्ही बाजूनी कॉम्प्रेशनल फोर्स वर्क करतोय. तर आपले हिमालय असे तयार झालेले आहेत. हिमालय इज द यंगेस्ट फोल्ड माउंटन इन द एंटायर वर्ल्ड. सगळ्या पृथ्वीवरती हिमालय हा सर्वात युवा पर्वत आहे. अजूनही त्याची उंची वाढते. किती त्याची उंची 8,848. आता ते वाढली, कोणी 8,850 पण म्हणतात. बट व्हॉट इज द पॉइंट इज दॅट आपली पृथ्वी वेगवेगळ्या तुकड्यांनी बनलेली आहे आणि ते तुकडे काही टक्कर होत आहेत. जसं की हिमालयामध्ये टक्कर कुणाची होते, युरेशियन प्लेट अँड गोंडवाना और इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. दॅट इज अ पार्ट ऑफ इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट. इंडियन जी प्लेट आहे दॅट इज पार्ट ऑफ द गोंडवाना प्लेट. त्याची टक्कर होते आणि हिमालयाची निर्मिती झाली. समवेअर द प्लेट्स आर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर. काही ठिकाणी त्या प्लेट्स, हे बघा इथं सांगतो मी, हे बघा, काही ठिकाणी काय होते, 2 प्लेट्स आर देअर. काही ठिकाणी काय होते, एकमेकांची टक्कर होते ना, काही ठिकाणी टक्कर होईल. काही ठिकाणी काय होतात, प्लेट्स आर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर. तर तिथे काय होईल, त्या ठिकाणावरून रिज तयार होतात आणि लावावर येतो, अपवेलिंग ऑफ लावा. ते आपण पाहू पुढं.
ॲज पर द सिलेबस. मी आत्ताच सगळं सांगायला लागलो तर तुमचा गोंधळ उडून जाईल इथं ह्या टॉपिकमध्ये. तो नाही उडायचं, तुम्ही सगळे हुशार आहे का नाही. तर सो दिस काइंड ऑफ थिंग्स आर हॅपनिंग. दॅट इज नोन ॲज प्लेट टेक्टॉनिक. ही वेगळा सिद्धांत आहे. इफ यू आर इंटरेस्टेड गो टू द यूट्यूब अँड जस्ट टाईप प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी. तर तुम्हाला ॲनिमेशन्स पाहायला मिळतील त्याची, तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. त्याच्याशी आणखीन थिअरी, कुठली थिअरी बघा तुम्हाला पाहायचं असेल तर हे बघा इथं लिहून घेतो नाव. काय काय पाहायचं? प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी. प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी, प्लेट टेक्टॉनिक्स थिअरी. आणखी कॉन्व्हेक्टिव्ह करंट थिअरी, कॉन्व्हेक्टिव्ह करंट थिअरी ऑफ आर्थर होल्म्स, करंट थिअरी ऑफ होल्म्स, HOLMES. अँड यू कॅन ऑल्सो वॉच इफ यू आर इंटरेस्टेड. पण ते बघितलं तरी चालेल इन ॲडव्हान्समध्ये, कारण की आपला पण पार्ट आहे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिओरी, की जी आपला दिस इज आवर नेक्स्ट टॉपिक. याच्यानंतर कुठला टॉपिक पाहायचा आहे आपल्याला? कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिओरी ऑफ अल्फ्रेड वेगनर. कधी दिली आहे? 1912, 1912, 1912ला दिली. आता किती चालू आहे माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, कुठली पाहू शकता तुम्ही इफ यू आर इंटरेस्टेड. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिओरी, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. ड्रिफ्ट म्हणजे काय? वहन, भूखंड वहन सिद्धांत म्हणतात त्याला. काय म्हणतात? भूखंड वहन सिद्धांत. 1912 कोणी दिली? अल्फ्रेड वेगनर. ही कोणी दिली? कॉन्व्हेक्टिव्ह करंट थिओरी आर्थर होल्म्स. ही कोणी दिली? प्लेट टेक्टॉनिक्स. त्याच्यामध्ये कोणी एक नाही, असे 3-4 जण आहेत. मॉर्गन आहे, मॅकेन्झी आहे, पार्कर आहे, मॉर्गन आहे, ग्रुप ऑफ सायंटिस्ट, त्यांनी दिली प्लेट टेक्टॉनिक्स. So why I'm telling you? Because the information that we get or that we have for our interior, Earth's interior, that came, majority of the information that came from what? Seismic waves. भूकंप लहरींच्या अभ्यासावरून माहिती मिळालेली आहे. त्यावरून हे सगळं पटल आपण आज पाहणार आहे. आपण आज पूर्णच करणार आहे तो टॉपिक. सगळे तयार आहात ना? टॉपिक पूर्ण करायचं आहे. आणखी काय आहेत? इनडायरेक्ट मध्ये मिटिओर्स आहे. मिटिओर्स काय आहेत? उल्का. आता तुम्ही म्हणता सर मिटिओर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल, आपल्या पृथ्वीचा भाग नाही आहे ना तो. पण इट इज बिलीव्ड दॅट मिटिओर्स आर ऑल्सो हॅव्हिंग द सेम एज ॲज आवर अर्थ. आपल्या पृथ्वीचं जे वय आहे तेच उल्कांचं वय आहे. त्याच्यामुळे उल्कांचा अभ्यास करून पण पृथ्वीच्या अंतरंगाविषयी माहिती मिळवली जाते. हे समजतंय तुम्हाला? 2 टॉपिक. काही राहिला असेल तर मी पटकन पाहतो. अँड देन वी विल स्टडी द अर्थ्स इंटेरियर व्हेरी डीपली अँड व्हेरी इझी वे. खूप सोप्या भाषेत की तुम्ही पण विसरणार नाही. मी जरी म्हटलं विसरून जा तरी विसरणार नाही आहे तुम्ही. चॅलेंज करायचं असेल तर करा. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. आणखी इनडायरेक्ट सोर्सेसमध्ये काही गोष्टी लिहून घ्या. जस्ट हॅव द इन्फॉर्मेशन. ग्रॅव्हिटेशन, मॅग्नेटिक फील्ड. ग्रॅव्हिटेशन एक आहे याच्यामध्ये. काय आहे? ग्रॅव्हिटेशन, ग्रॅव्हिटेशन आणि अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड सध्या फक्त हे नावच लक्षात ठेवा. काय पृथ्वीला पण स्वतःचं काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एक मॅग्नेटिक फील्ड आहे. ते पण त्याचा पण शास्त्रज्ञ अभ्यास करतात आणि त्यावरून काय समजतात की ही पृथ्वीचा अंतरंग असं असं आहे. तो in the last class I told you that our earth has major 3 layers. किती लेयर्स आहेत? 3 आहेत. लक्षात ठेवायचं. आता डायग्राम काढायला घ्यायची. वही पेन तुमचं सगळं. याला मी खोडतो आता. ठीक आहे. हा काय? पृथ्वीचा केंद्रबिंदू. हा काय सांगितलं होतं मी? किती आहे याची? ॲज पर NCERT. मी जो डाटा सांगतोय दिस इज NCERT डाटा. ते तुम्ही कुठं पेपर दिला स्पर्धा परीक्षेचा आणि जर त्याच्यात काही विचारलं तुम्हाला तर कोणी तुम्हाला डिनाय करू शकत नाही. 6371 पण म्हणतात आणि 378 पण म्हणतात.
6378 म्हणजे 6378. समजते ना भाऊ? 6378. हे काय आहे? हे किलोमीटर आहे. युनिट काय आहे त्याचं? किलोमीटर. आता व्यवस्थित लक्ष द्यायचं. 378 बरोबर आहे. ठीक आहे. हां, आता इथे बघा किती सांगितले? 3 मेजर पार्ट सांगितले. कुठले कुठले ते परत पहा आता व्यवस्थित. आता या ठिकाणी काय आहे? असे पर्वत पण आहेत की नाही पर्वत? हां, आणि या ठिकाणी काय असे महासागर पण आहेत. काय आहे? महासागर, ओशन्स. इथे पाणी दाखवास. हा जो पार्ट आहे ना, दिस इज नोन ॲज क्रस्ट. काय आहे? क्रस्ट. हा एवढा. पर्वत मोठे दाखवले तरी चालतील. दिस इज नोन ॲज क्रस्ट. आता बघा, हे इकडे काही नावं द्या. इकडे मी मेन्शन करतो त्याला. हे सगळं कॅपिटलमध्ये द्यायच्या. लेबलिंग कसं करायचं? इन कॅपिटल लेटर. क्रस्ट. आता क्रस्टची किती खोली आहे? 0 to 100 काय? किलोमीटर. बघा, आय एम टेलिंग यू द मेजर 3 subdivisions and there are subdivisions. So this is crust. Then here आता त्याचं प्रपोर्शन पण लक्षात घ्या. सगळ्यात जास्त प्रपोर्शन, सगळ्यात जास्त जे भाग आहे तो मॅन्टलनी व्यापलेला आहे. और फ्रॉम हियर टू हियर दॅट इज किती आहे याचे? इथं किती आहे? 2900 किलोमीटर. 2900 किलोमीटर. काय? व्हॉट इज दिस? दिस इज मॅन्टल. काय हे? मॅन्टल. MANTLE. मॅन्टल. मेंटल नाही हा. दिस इज मॅन्टल. सो क्रस्ट स्टार्टिंग फ्रॉम, आपण जे कशावर बसलेलो आहे? क्रस्टवरती. मी कशावर उभा आहे? क्रस्टवरती. किती खोल आहे तो क्रस्ट? 100 किलोमीटर पर्यंत. त्याच्या खाली काय आहे? प्रावरण. त्याला काय म्हणतात? प्रावरण. मॅन्टलला काय म्हणतात? तुम्हाला हवं तर तुम्ही ते पटकन लिहून घ्यायचं. सगळ्या गोष्टी मी इथं मराठीतून लिहून देणं नॉट पॉसिबल, पण तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. हे किती खोल आहे? 2900 किलोमीटर. आणि हे सगळ्यात शेवटचा जो भाग आहे राहिलेला त्याला काय म्हणतात? काय म्हणतात? कोर. हे कॅपिटलमध्ये द्या बरं. लेबलिंग बघा मी कसं लेबलिंग करतोय. कोर. तो किती आहे? 6378. इन सम बुक्स यू विल फाइंड 6371 ऑल्सो. दोन्ही पण बरोबर आहे, पण पर्यायामध्ये दोन्ही देणार नाही. ठीक आहे, पर्यायामध्ये असे दोन्ही देणार नाही. 6378 देणार नाही आणि 6371 असं दोन्ही एकत्र देणार नाही. लक्षात आलं? आता याचे परत सब डिव्हिजन्स आहेत. काय आहे? याचे 2 सब डिव्हिजन्स आहेत. आता बघा, 2 सब डिव्हिजन्स आहेत. आता मी ते डॉटेड लाईननी दाखवतो. ठीक आहे, डॉटेड लाईन. सी, कोरचे पण वी हॅव 2 पार्ट्स ऑफ कोर. मॅन्टल ऑल्सो वी हॅव 2 पार्ट्स ऑफ मॅन्टल लाईक दिस. अँड क्रस्ट ऑल्सो वी हॅव 2 पार्ट्स ऑफ क्रस्ट. हा एक क्रस्ट आहे आणि हा एक क्रस्ट आहे. ठीक आहे. इथं कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे. दिस इज ऑल्सो हॅव्हिंग 2 पार्ट. द कॉन्टिनेंटल क्रस्ट आणि हा एक क्रस्ट, ओशनिक क्रस्ट. सी, त्याला काय म्हणतात? दिस इज क्रस्ट इज ऑल्सो सब डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. एकदा आता इथं लक्ष द्या. हा कुठला रिजन आहे? विच इज दिस रिजन? कोर. गाभा. कोर म्हणजे काय? गाभा. कोर इज सब डिवायडेड इंटू 2 पार्ट्स और 2 डिव्हिजन्स. आता हा कुठला होईल? इनर कोर. काय होईल? इनर. सी, हे काय आहे असं पूर्ण? हे मी तुम्हाला सेक्शन दाखवलंय. हे काय आहे? पूर्ण असं पूर्ण सर्कल आहे ना, तो एरिया आहे, तो गाभा आहे. हे किती आहे? याला काय म्हणतात? इनर कोर. आतला आहे ना तो. मी फक्त आय आणि ओ लिहितो. याला काय म्हणतील? इनर कोर, आउटर कोर. इथपर्यंत क्लिअर आहे? इनर कोर, आउटर कोर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं खूप महत्त्वाचे मी स्टेटमेंट सांगणार आहे. व्हेरी केअरफुली लिसन, व्हेरी केअरफुली. इनर कोर इज सॉलिड. डू यू नो द 3 स्टेट्स ऑफ मॅटर? पदार्थाच्या 3 अवस्था. फिजिक्स कुठल्या कुठल्या असतात हो? पदार्थाच्या 3 अवस्था.
सॉलिड, लिक्विड अँड गॅस स्टेट. स्थायू, द्रव आणि वायू. सो द इनर कोर इज इन सॉलिड स्टेट, सॉलिड आहे. अँड द आउटर कोर इज इन लिक्विड स्टेट. कसं आहे ते? लिक्विड आहे, लक्षात ठेवा. आणि कंटेंट कुठले आहेत मी सांगतो तुम्हाला. हे इनर कोर, हे आउटर कोर. त्यानंतर हा काय आहे? दिस इज, विच इज दिस रिजन? दिस इज मॅन्टल, नॉट मेंटल. अगेन आय एम टेलिंग यू, दिस इज मॅन्टल, प्रावरण. इनर मॅन्टल अँड आउटर मॅन्टल. Is this clear to you? Okay. Then the crust is also subdivided into two parts: continental crust and oceanic crust. Continental crust, continents kiti? How many continents we have? We have 7 continents. And how many oceans we have? We have 5 oceans. This is we have seen in the last classes. Continental crust is known as Sial, or you can write here continental crust. Continental crust. Continental crust. Continental crust. That is known as Sial, S-I-A-L. Very important. Then here ocean है ना. In the ocean के नीचे क्या है? This is known as oceanic crust. Oceanic crust. This is known as Saima. What? Saima. असंच लिहा जसं लिहिलंय तसं. सियाल अँड सायमा. इथे गोष्ट सांगायची राहिली. दिस पार्ट, द इनर कोर, द होल एंटायर इनर कोर इज ऑल्सो नोन एज नीफे. इसको क्या कहा जाता है? नीफे. ओके, आई विल टेल यू व्हाट इज नीफे अँड व्हाट इज सियाल अँड व्हाट इज सायमा. इथपर्यंत क्लिअर झालं? Clear this much up to this point? Our Earth's interior is divided into 3 major divisions, and these 3 divisions are subdivided into 2 subdivisions. So starting from the Earth's surface, we have crust, then mantle, and then core. Again, these are subdivided into 2 parts: inner core, outer core. Inner mantle, outer mantle. Then the inner crust, outer crust. This inner crust is known as Saima. Outer crust is known as Sima or Saima. Sial, not Saima. What is Sial? Now let me tell you what is the meaning of these are the elements. ये क्या है भाई? Elements है. ये Sial, ये Saima, ये Nipe. What are these elements? These are elements. मूलद्रव्य म्हणतात त्याला मराठीतून. काय म्हणतात? Elements. त्याचे बनलेले आहेत ते. See now very carefully. Sial. Sial for silica. Sial किसको क्या कहा जाता है? Silica. Silica. And Al for aluminium. Alumina और aluminium. यहाँ तक क्लियर है? यहाँ भी क्या होगा? ये SI भी क्या होगा? Silica. और ये में magnesium. Magnesium. This is the interior of the earth. स्ट्रक्चर एंड कंपोजिशन. ये स्ट्रक्चर हुआ. नाउ हम क्या देख रहे हैं? कंपोजिशन. अभी एकदम क्लियर सब बातें याद रखना. यहाँ सिलिका, एल्यूमिनियम, सिलिका, मैग्नीशियम, हियर निकेल एंड फेरस. Ni, ऐसे चाहो तो ऐसे अंडरलाइन कर दो उसके नीचे. निकेल, NiCkel, निकेल. एंड Fe फॉर योर साइंस स्टूडेंट्स. नो, you all are science students. What is Fe? This is ferrous. What? Ferrous, लोह, iron. Ferrous. अभी आपको मेंटल के भी मैं कुछ रॉक्स. अभी रॉक्स कौन से? कॉन्टिनेंटल क्रस्ट इज मेड ऑफ ग्रेनाइट. मेजॉरिटी. ऐसा नहीं कि वहां बसाल्ट नहीं है. यस, असं नाही की तिथं बसाल्ट नाही आहे, पण जनरली मेजॉरिटी, इफ यू थिंक मेजॉरिटीली, द कॉन्टिनेंटल क्रस्ट आर मेड अप ऑफ व्हॉट? ग्रॅनाइट. जी ग्रॅनाइटची फडशी आहे ना तुमच्या किचनमध्ये असते ती. कॉन्टिनेंटल क्रस्टमध्ये खडक कुठला आहे? ग्रॅनाइट. ग्रॅनाइट. अग्निजन्य खडक. हाउ मेनी टाइप्स ऑफ रॉक्स आर देयर? सर, वी हैव 3 टाइप्स ऑफ रॉक्स. विच आर दोज? इग्नियस, then metamorphic, and then sedimentary rocks. Igneous rocks are basic rocks. The first rocks, they are made of from directly lava, magma. Magma comes out, that get exposed to our planet atmosphere,
and then it gets solidified and then it becomes a igneous rocks. त्याला काय म्हटलं जातं? अग्निजन्य खडक. फर्स्ट रॉक, बेसिक रॉक. देर आर डिफरंट नेम्स, व्हेरी हार्ड. देर आर डिफरंट टाइप्स. कम टू द डिपार्टमेंट, वी हॅव सॅम्पल्स ऑफ दीज रॉक्स. ह्या खडकांचे आपल्याकडे सॅम्पल्स आहे. कम टू द डिपार्टमेंट, ओपन द शेल्फ्स आर ओपन. त्या शेल्फ्स कपाट उघडेत, ते उघडा, त्याच्यामध्ये सॅम्पल्स आहेत. जस्ट हॅव अ क्लोज लुक ऑन दॅम. ते पहा व्यवस्थित. सो कॉन्टिनेंटल क्रस्ट इज मेड अप ऑफ ग्रेनाइट एंड ओशनिक क्रस्ट इज मेड अप ऑफ बसाल्ट. ऐसा नहीं है कि इसमें ग्रेनाइट नहीं है, लेकिन कम मात्रा में. ज्यादा मात्रा में क्या है? बसाल्ट. बसाल्ट म्हणजे काळा खडक, काळा पाषाण आपण त्याला म्हणतो. बांधकामाला खाली वापरतात, खाणीतून निघतो तो दगड. पण जर विचार केला, समुद्राचे तळ आहेत किंवा समुद्राचे जे क्रस्ट आहे दॅट इज मेड अप ऑफ बसाल्ट. आणि जे खडक आहेत कॉन्टिनेंटल, आता हे थिक आहेत जास्त. इथे पण दिसतंय ना, दीज आर थिक आहेत की नाही? म्हणजे त्याची जाडी, थिकनेस. आता थिकनेस, आता बघा बरं का, इथेच तिथंच लिहून देतो मी, म्हणजे तुमचं आणखीन क्लिअर होईल. त्याची थिकनेस पण लिहून घ्या एकदम क्लिअर मध्ये. कॉन्टिनेंटल क्रस्टची ती 30 आहे. किती आहे? कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे, इथेच खाली लिहा. याचं काय आहे? 30 किलोमीटर आहे. काय थिकनेस? आणि ओशनिक क्रस्टची किती आहे? ओनली 5 किलोमीटर थिकनेस. तर कुठले थिकनेस? हे कसे आहेत? थिक आहेत. इथं पण दिसतंय ना, दीज आर थिक अँड दीज आर थिन. हे शब्द आहेत बघा. हां, जाड आणि पातळ आपण त्याला म्हणतो. थिक म्हणजे जाड. काय आहे थिक? कॉन्टिनेंटल क्रस्ट. हाऊ मेनी? 30. अँड द ओशनिक क्रस्ट आर थिन. त्याचे ऑपोजिट काय आहे? थिन म्हणजे पातळ. किती येते? 5 किलोमीटर. अँड अप टू सब पार्ट वेअर द माउंटन्स आर देअर ऑन द कॉन्टिनेंट्स इज 70 किलोमीटर पर्यंत आहे. किती आहे? 70. किती आहे? 70 किलोमीटर थिक. हिमालयन रिजन मध्ये, फॉर एक्झाम्पल, दिस इज हिमालयन माउंटन इज 70 किलोमीटर थिक. किती आहेत? 70 किलोमीटर थिक इन माउंटेन, हिमालया माउंटन. सगळ्यात जास्त सांगितलं म्हणजे त्याच्या आतमध्ये बाकीचे येतील. ठीक आहे, हिमालयन माउंटन. इथपर्यंत समजतंय का? आणि काही नाही समजलं तर विचारून घ्या. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अजून खूप देर आर मेनी फॅक्ट्स. हां, आणखी भरपूर फॅक्ट्स सांगणार आहे मी तुम्हाला, व्हेरी इंटरेस्टिंग. हां, आता याच्यामध्ये आणखीन एक वेगळी कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात लिथोस्फिअर. काय म्हणतात? हे जे लिथोस्फिअर आहे, जो टॉपिकच आहे आपला लिथोस्फिअर. Lithosphere is a part of our Earth's interior, that is the whole, that is the entire crust and the upper part of the mantle. Let me clear you. मॅन्टलचा वरचा भाग, प्रावरणाचा वरचा भाग आणि होल क्रस्ट. क्रस्ट म्हणजे कवच, भूकवच. भूकवच, संपूर्ण भूकवच आणि प्रावरणाचा वरचा भाग मिळून काय होतं? लिथोस्फिअर. काय होतं तयार? लिथोस्फिअर. हां, प्रावरणाचा वरचा भाग, याला काय म्हणतात? लिथोस्फिअर. LITHOSPHERE अँड यू कॅन राईट SPHERE. आता हे कसं लिहिणार? क्रस्ट प्लस अप्पर मॅन्टल. अप्पर मॅन्टल, MANTLE. अप्पर मॅन्टल. आलं का लक्षात? त्याची किती आहे? त्याची किती खोलवर येतो? 100 to 200 किलोमीटर पर्यंत आहे. क्रस्ट किती आहे? ओनली 100. आणि आणखीन 100 खाली प्रावरणाचा वरचा भाग 100 प्लस 100 200. तर त्याची रेंज किती आहे? 100 to 200. व्हॉट? लिथोस्फिअर. लेट मी टेल यू वन अनदर कन्सेप्ट हिअर. इथे सांगतो, हा जो सगळा लावा वगैरे वरती येतो ना, हा येतो ॲस्थेनोस्फिअर मधनं. कुठून येतो? ॲस्थेनोस्फिअर. ॲस्थेनोस्फिअर किती किलोमीटर आहे? इथे बघा, आता 400 किलोमीटर आहे. इकडे बघा, इथेच हे इथपर्यंत आपण 200 आलो ना. त्याच्या परत खाली जा, या ठिकाणी एवढा जवळजवळ भाग जो आहे, थोडंसं हे होईल तुम्हाला, पण काय हरकत नाही. याला म्हणतात ॲस्थेनोस्फिअर. ॲस्थेनोस्फिअर, SPHERE. हा किती किलोमीटर पर्यंत आहे सर? 400 किलोमीटर. किती आहे? 400 किलोमीटर. हा कसा आहे? हा सेमी मोल्टन आहे. हा मोल्टन होता. काय? आउटर कोर इज मोल्टन. ॲस्थेनोस्फिअर म्हणजे हा जो वरचा भाग आहे, किंवा जो ॲस्थेनोस्फिअर जो आहे ना, 400 किलोमीटर पर्यंत त्याचं जे काही खोली आहे तो आहे सेमी मोल्टन. कसा आहे? सेमी, अर्ध वितळलेला. सेमी मोल्टन. हा, इथपर्यंत क्लिअर आहे? आता बघा, आता खूप महत्वाचे. आता डिस्कंटिन्युटी सांगतो तुम्हाला मी.
आता याची घनता राहिली तरी मी घनता पण सांगतो. इकडे थोडासा एक चार्ट करा. आता काय होईल इथं सर गोंधळ होऊ राहिला, किंवा इथंच घ्या. हे बघा, हे कॉन्टिनेंटल क्रस्ट आहे ना, कॉन्टिनेंटल क्रस्ट. एक काय करा, एक सेपरेट चार्ट करा या ठिकाणी. काय करा, एक सेपरेट, मेक इट सेपरेट चार्ट यार. थोडेसे काही फॅक्ट देतो आणखी, बाकीची मी माहिती इकडे दिलेली, रिपीट नाही करत आहे, ठीक आहे. आता इथे मी काय म्हणेल, क्रस्ट विषयीच देतोय, किंवा सगळे जे काही लेयर्स आहेत. पहिलं काय म्हटलं मी, क्रस्ट, डेन्स, इथेच घेतलं तरी चालेल बरं का. क्रस्ट, सियाल, याची किती घनता आहे माहिती आहे सियालची किंवा क्रस्टची? त्याच्यामध्ये पण कॉन्टिनेंटल क्रस्ट जी आहे ना, कॉन्टिनेंटल क्रस्टची जी घनता आहे, घनता समजते ना, डेन्सिटी, मास पर व्हॉल्यूम, हा घनता म्हणतात त्याला. आता इथे देतोय बघा, हे बघा क्रस्ट. पहिलं काय आहे, क्रस्ट. क्रस्टचे किती आहे? क्रस्टचे पण दोन भाग पडतात. कुठले? कॉन्टिनेंटल अँड ओशनिक. कॉन्टिनेंटल अँड ओशनिक. कुठला थिक आहे? तर कॉन्टिनेंटल थिक आहे. तिथं कुठला खडक आहे सर? ग्रॅनाइट आहे. इथे कुठला आहे सर? बसाल्ट आहे. ओशनिक क्रस्ट आर मेड अप ऑफ बसाल्ट अँड थिकनेस इज 5 किलोमीटर. ओके, so here the density, we are talking about the density is very important. Density, घनता, both temperature and density increases as we go, as we dive